वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचल मनोहमं गतिं पथे वोच्छामि समय पाहुड विनमोस्तुत केवली फणिदम् मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वाणां वन्दे तद्गुणलब्धये वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। तिसरा चौथा भाग आपण बघतो आहे आणि आचार्य परमेष्ठीचे गुण आम्ही बघतो आहे। 36 गुण आचार्य परमेष्ठीचे आम्ही बघतो आहे। याच्यामध्ये 5 प्रकारचे आचार, 3 प्रकारच्या गुप्ती आणि 12 तप यांचं वर्णन आम्ही 12 तपांचं वर्णन बघतो आहे। आणि 12 तपांमध्ये 6 बहिरंग तप आमचे पाहून झाले। नाव सांगता येईल? कोणी सांगू शकता नाव बहिरंग तपाचे? हॅलो, बहिरंग तपाचे नाव रसिका? अनशन, मंगोदर, वृत्ती परिसंख्यान, रस परित्याग, विभक्त शय्यासन, कायक क्लेश। कायक क्लेश हे बाह्य तप आहे। बाह्य तप 5 इंद्रियांच्या मनावर नियमन करण्यासाठी बाह्य तप आहे। आणि आता आमचे अंतरंग तप आम्हाला बघायचे आहे। मनाचं शुद्धी करण्यासाठी आणि आमच्या आत्मपरिणामांची उज्ज्वलता निर्माण करण्यासाठी अंतरंग तप आम्हाला सांगितलेलं आहे। अंतरंग तपामध्ये पहिलं तप आहे कोणतं? अंतरंग तपामधलं पहिलं तप आहे प्रायश्चित्त। प्रायश्चित्त याचा अर्थ आम्ही काही आमच्या जीवनामध्ये ज्या काही चुका केलेल्या आहे या चुकांची कबुली करून परत ती चूक आमच्याकडून होणार नाही याचा भाव जीवनामध्ये ठेवणं, याचं नाव आहे प्रायश्चित्त नावाचं अंतरंग तप। प्रायश्चित्तामध्ये काय झालेलं आहे? प्रायश्चित्त आणि पश्चाताप हे 2 एकार्थवाची शब्द असं आपण वापरतो। प्रायश्चित्त आणि पश्चाताप यामध्ये काही फरक लक्षात येतो? पश्चाताप लक्षात घ्या, थोडं बारीक आहे। पश्चातापामध्ये आमच्याकडून काम चुकीचं घडलं ही भावना आहे। आणि प्रायश्चित्तामध्ये मुळातच माझ्याकडून ती चूक घडली तर मीच दोषपूर्ण आहे। प्रायश्चित पश्चातापामध्ये मी चूक केली आणि प्रायश्चित्तामध्ये मी चूक केली ही माझी क्रिया तर चूक आहेच, दोषयुक्तच आहे, पण मुळात ते मीच आहे, मीच करणार आहे या जाणीवेशी निगडीत आहे। म्हणजे पश्चातापामध्ये फक्त चूक पाहिली आणि प्रायश्चित्तामध्ये मी स्वतः ती चूक केलेली आहे हे करून, म्हणजे हे ज्ञात करून ती चूक काढून टाकण्याचा मी प्रयत्न पण केलेला आहे, संकल्प पण केला आहे। पश्चाताप आणि प्रायश्चित्त याच्यामध्ये समजा मला एखाद्या वेळेला राग आला तर मी पश्चाताप केला की मला हा चुकीचा घडलेला आहे। पण प्रायश्चित्तामध्ये मुळात जाऊन व्यक्ती विचार करते की मला रागच का आला। 2 मधला फरक लक्षात घ्या। आणि म्हणून प्रायश्चित्त हे वेगळ्या प्रकारचं झालं आणि पश्चाताप थोडा वेगळा झाला। पश्चातापामध्ये मी राग केला, हे चूक घडलं, इथे आम्ही थांबलो। परंतु प्रायश्चित्त त्याच्या पुढची प्रक्रिया आहे, मला रागच का येतो याचं संशोधन करणारी ती प्रक्रिया आहे। म्हणजे आम्हाला कृत्यामध्ये तर चूक दिसली हे पश्चातापामध्ये, पण माझ्यात ती चूक का व्हावी ही अंतरंग बाजू आम्ही प्रायश्चित्तामध्ये
व्यक्त केली. आणि म्हणून हा अंतरंग शुद्धीचा प्रकार आहे. पश्चातापात आपण दोषी आहो ही जाणीव होत नाही बऱ्याच वेळेला. तर मग आम्ही त्याचं समर्थन करतो की त्यावेळची परिस्थिती तशी होती म्हणून त्या परिस्थिती वेळेला मला कर्म करावं लागलं. म्हणजे पश्चातापामध्ये वरवर वरवर आम्ही बघतो आणि वरवर करून आमची शुद्धी झाली असं आम्ही मानतो. पण प्रायश्चित्तामध्ये मात्र ही आमची एक आंतरिक साधना आहे. आम्ही ती चूक माझ्याकडून घडली आहे या चुकीला समर्थन न करता त्या चुकीचं आम्ही कसं निष्कासन करू शकू, ती चूक कशी काढू शकू हे जागृतपणे आम्ही बघतो आणि म्हणजेच अंतरंग आमचं शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून प्रायश्चित्त ही साधना म्हटली जाते, आत्मनिरीक्षण आहे. या ठिकाणी तो दुसऱ्यांचे दोष पाहत नाही. त्यांनी मला असं म्हटलं म्हणून मला राग आला हे तो बघत नाही. तो बघतो काय बघतो तर स्वतःच्या कृत्याला राग येण्याला पर व्यक्ती जबाबदार नसून माझं मीच जबाबदार आहे. स्वतःच्या मध्ये जर तो राग आला आहे तर त्याची जबाबदारी मला स्वतःला घ्यावी लागेल. दुसऱ्यांनी म्हटलं हा भाव प्रायश्चित्तामध्ये असतच नाही. आणि म्हणून पश्चातापाच्याही वरची ही भूमिका आम्हाला प्रायश्चित्तामध्ये अभिप्रेत आहे. म्हणजे स्वतःच्या रूपाला स्वतःच्या साक्षीपूर्वक आमच्याच दोषांचं पृथक्करण करून आम्हालाच परिष्कृत करण्याची ही प्रक्रिया आहे. आणि म्हणून अशी ही प्रायश्चित्त घेणारी व्यक्ती सतत जागरूक आहे. चूक माझ्याकडून घडणार नाही याविषयी ते विवेकपूर्ण कृती करतो, आचरण करतो. आणि म्हणून या अशा प्रायश्चित्त तपामुळे आमची भावशुद्धी होते. म्हणजे कोणतीही क्रिया पहा, आमचा साधारणतः प्रयत्न हा असतो की आम्ही जी काही चूक घडलेली आहे ती चूक दुसऱ्यांमुळे घडली, मला ते करणं भाग पडलं या विचारामध्ये असतो. परंतु प्रायश्चित्तामध्ये दुसरं पाहिल्याच जात नाही. प्रायश्चित्तामध्ये स्वतःला शुद्ध करण्याचा तो एक प्रयत्न असल्यामुळे, कारण आम्हाला आमच्या मनाचं नियमन करायचं आहे. जर आम्हाला मनाचं आमच्या नियंत्रण करायचं आहे, मन ताब्यात ठेवायचं आहे, मनाला संस्कारित करायचं आहे, तर दुसऱ्याकडे बघून चालणार नाही. जिथे आम्हाला काम करायचं तिथेच आम्हाला काम करावं लागेल. आणि म्हणून प्रायश्चित्तामध्ये त्या राग प्रवृत्तीला किंवा कोणत्याही प्रकारचा जो काही भाव आमच्यामध्ये होतो आहे या भावाचं पृथक्करण करून त्या विकारी परिणामांसाठी माझी मी जबाबदार आहे ही भाव ठेवून आम्हाला तो परिणाम जीवनातून काढायचा आहे. आणि हे काढणं म्हणजेच आमची भावशुद्धी आहे. या ठिकाणी चंचलतेचा अभाव आहे आणि दृढता पाहिजे. हे करायसाठी आम्हाला धैर्य पाहिजे. कोणतीही गोष्ट चांगला भाव जर आम्हाला करायचा असेल, चांगली क्रिया जर आम्हाला करायची असेल तर त्या क्रियेसाठी आम्हाला जीवनामध्ये अत्यंत धैर्य पाहिजे. समजा आम्ही खरं बोलायचं एवढं जरी ठरविलं तरी देखील अनेक गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागतं. एक खरं बोलतो ही जर आम्ही प्रतिज्ञा घेतली आणि त्याच्यासाठी आमच्या मनाचं धैर्य देखील असावं लागतं. तर ही आहे प्रायश्चित्ताची प्रक्रिया. म्हणून पहिली प्रक्रिया आम्हाला बघायची आहे प्रायश्चित्त घेणे. आम्ही प्रायश्चित्त घेणे म्हणजे म्हणतो की मिच्छामी दुक्कडम, माझ्याकडून जी चूक झाली त्याला मी क्षमा याचना करते आणि परत ती चूक आमच्याकडून आम्ही परत जशी तशी ती रिपीट करतो. जीवनामध्ये रिपिटेशन हे प्रायश्चित्तात नाहीच आहे. म्हणून त्या ठिकाणी ती चूकच माझ्याकडून घडू नये यासाठी केलेला आंतरिक प्रयास म्हणजे प्रायश्चित्त आहे.
प्रायश्चित्तानंतरच विनय विनय. जीवनात येऊ शकतं. विनय दुसरं तप. म्हणजे जोपर्यंत व्यक्ती दुसऱ्यांचे दोष बघते तोपर्यंत विनय जीवनात येत नाही. लक्षात घ्या. जोपर्यंत मी दुसऱ्यांकडे बघते त्यांनी असं म्हटलं म्हणून मी असं केलं, हा भाव जोपर्यंत अंतरंगामध्ये आहे तोपर्यंत आम्ही आमच्या चुकीसाठी, आमच्यात चूक घडली आहे त्या चुकीसाठी आम्ही दुसऱ्यांना दोषी ठरवू, है ना. आता ही दुसऱ्यांना दोष देण्याची प्रक्रिया आम्ही हटवून टाकली. दुसऱ्याला दोष द्यायचा नाही हे जर आम्ही मनामध्ये ठरवलं, आणि ठरवू शकतो का, परत आम्हाला आचार्यांनी तप सांगितलेले आहे आणि ही तपाची प्रक्रिया स्वतःमध्ये लावायची आहे. आम्ही असं करू शकतो का? पहिल्यांदा तर हा प्रश्न आहे. दुसऱ्यांच्या दोषांकडे न बघणे हे करू शकतो का? करू शकतो. अभ्यास याचा निश्चितपणे आम्ही करू शकतो. आणि दुसऱ्यांचे दोष न बघता जेव्हा आम्ही आहे त्या परिस्थितीला आम्ही स्वाभाविक रीतीने स्वीकारलेलं आहे, त्याच वेळेला विनय आमच्या जीवनात येऊ शकतो. कारण मी सोडून बाकी सारे चूक ही भावना असेपर्यंत विनय जीवनात येऊ शकत नाही. दुसऱ्यांचे दोष बघतो आम्ही म्हणजे आमचा अहंकार आम्ही पुष्ट करतो. एकीकडे दुसऱ्यांच्या चुका शोधतो आणि विनय माझ्यात यावा असं म्हणतो. या दोन गोष्टी शक्य नाही. म्हणून प्रायश्चित्तानंतर विनय नावाचं तप सांगितलेलं आहे. कारण विनय तप म्हणजे प्रायश्चित्तामध्ये काय पाहिले आम्ही? स्वतःचे दोष पाहिले. आम्ही दुसऱ्यांचे दोष का बघतो हाही प्रश्न आहे. आम्ही दुसऱ्यांचे दोष का बघतो? स्वतःला खरं ठरवण्यासाठी. हा, स्वतःला निर्दोष साबित करण्यासाठी आम्ही दुसऱ्यांचे दोष बघतो. जितक्या आम्ही दुसऱ्यांचे दोष आम्हाला दिसते तितका मी स्वतःला अधिक चांगला आहे असं मानतो. म्हणजे दुसऱ्यांचे दोष आम्हाला दुरूनही दिसतात. आणि कुणी व्यक्ती जर चांगली आहे असं म्हणत असेल एखादी व्यक्ती, तर ते आम्हाला पहिल्या भूमिकेत पटत नाही. मात्र एखाद्याने ती व्यक्ती अशी वाईट आहे असं म्हटलं की लगेचच आम्हाला ती गोष्ट मान्य होते. पहा हे प्रयोग करून. जर कुणी एखाद्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि खूप ती व्यक्ती चांगली आहे असं म्हटलं तर आम्हाला ते लवकर पटत नाही. पण एखादी व्यक्तीने हे असं केलं, ती वाईटच आहे असं जर कोणी आम्हाला सांगितलं तर त्या गोष्टीवर आम्ही चटकन विश्वास ठेवतो. अनादिकालापासून आमची ही प्रवृत्ती आहे. यांनी आमच्या मनाची शुद्धी होणार नाही. म्हणून दुसऱ्या तपामध्ये आम्हाला हे सांगितलेलं आहे की दुसरी ही व्यक्ती चांगली आहे. दुसऱ्याही व्यक्तीमध्ये अनेक गुणधर्म आहे. गुणग्रहण का भाव रहे नित, दृष्टीनं दोषों पर जावे. हे सूत्र आम्हाला विनय तप शिकवितो की नेहमी प्रत्येक व्यक्ती काही ना काही तिच्यामध्ये त्रुटी असणार आहे, कमतरता असणार आहे, हे आम्हाला मान्य करायचं. संपूर्ण निर्दोष व्यक्ती फक्त देवत्व पदाला प्राप्त झालेली आहे. आणि सर्वसामान्य जर आम्ही पाहिलं तर प्रत्येकामध्ये काही ना काही अपूर्णता आहे, त्रुटी आहे. त्या त्रुटी ज्ञात करून त्या व्यक्तीमध्ये देखील काही दोष आहे परंतु गुण पण आहे हे जेव्हा आम्ही मान्य करू तेव्हा विनय तप आमच्यामध्ये येऊ शकणार आहे. म्हणून विनय म्हणजे कसं पाहिजे? सर्व प्राणी मात्रांविषयी बिनशर्त, कोणत्याही तऱ्हेची शर्त न ठेवता, कंडिशन न ठेवता आदर प्रत्येकाविषयी ठेवणं. विनय तपामध्ये आम्ही एक प्रकारे निगोदी जीवांच्या जीवनामध्ये देखील ती व्यक्ती सिद्धत्व पद धारण करू शकते
ही शक्यता तिथे गृहीत धरलेली आहे आणि तिच्यातील त्या भूमिकेला देखील कधी कधी प्रणाम केला जातो. धवलाकार त्या सिद्ध म्हणजे निगोदी पर्यायी मधला देखील सिद्धत्वपणा पाहतो. प्रत्येक व्यक्तीमधली जी भगवत्ता आहे, भगवानपणा आहे, हा त्या ठिकाणी दिसणं, याचं नाव आहे विनय तप. आणि म्हणून विनयामध्ये दुसरा व्यक्ती आपल्या दुःखाचं कारण आहे असं आपल्याला वाटत नाही. नंतर दुसऱ्याशी तो आपल्या भूमिकेची तुलना करत नाही. तो कुणावर कोणत्याही अटी लागू करत नाही. कोणतंही अट त्या ठिकाणी न करता, विदाउट एनी कंडिशन, तो त्या ठिकाणी प्रत्येकामधलं चांगुलपणा शोधतो आणि त्या चांगुलपणाबद्दल मनामध्ये आदर भाव ठेवतो. माझ्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट कृत्यासाठी माझी मीच जबाबदार आहे आणि म्हणून समोरच्यामध्ये त्याला कोणताही उच्च नीचपणा, लहान मोठेपणा हा दिसत नाही. अशा तऱ्हेने हे विनय तप आमच्या जीवनात सांगितलेलं आहे. विनय सांगताना ज्ञानाचा विनय करा, दर्शनाचा विनय करा, चारित्र्याचा विनय करा आणि तपाचा विनय करा. 4 प्रकारचे विनय तत्वार्थ सूत्रामध्ये उमास्वामी आचार्यांनी दिलेले आहे. ज्ञान विनय म्हणजे व्यक्तीमध्ये ज्ञान असेल तर तिचा विनय करायला शिका, तिला मोठेपणा द्या, तिला आदर सत्कार करा. दर्शन असेल म्हणजे तिचं श्रद्धा जर दृढ असेल तर त्या व्यक्तीला देखील आचार्यांनी सांगितलं ती विनय करण्यायोग्य आहे. चारित्र्य असेल तिच्यामध्ये, सदाचार आहे, अशा प्रकारचं चारित्र्य आहे ती, आणि तप जर ती करत असेल, छोटं मोठं तप, तरी त्या गोष्टीचा जीवनामध्ये विनय भाव अंतरंगामध्ये ठेवायला सांगितला. भलाई आमच्या जीवनामध्ये आज तप आम्ही आचरण करू शकू नाही करू शकणार, परंतु जी तपधारी व्यक्ती आहे तिच्याविषयी आमच्या मनामध्ये हा आदर भाव, ती आल्यानंतर उठून तिला विनयपूर्वक बसविणं, ती बसल्यावर आपण बसणं, तिच्या मागोमाग चालणं, अनुसरण करणं, या गोष्टी विनयामध्ये सांगितलेल्या आहे. आणि हा विनय जीवनामध्ये आम्हाला सर्वत्र पाहायला मिळतो. म्हणून दुसरं तप. आणि हा जेव्हा आम्ही विनम्रत्व जेव्हा धारण करू त्याच वेळेला आम्हाला उत्कृष्ट फलाची प्राप्ती होऊ शकते. झाड जेव्हा फळांनी लदबदलेलं असतं, आंब्याचा सीझन सुरू आहे, झाडाला आंबे लागले आहेत, तर ज्या वेळेला आंब्यांनी झाड आहे बहरलेलं, त्यावेळेला ते निश्चितपणे खाली झुकतं. झुकणं, नमनाचा भाव, हा म्हणजे विनय भाव आहे. जिच्या अंगी खूप कला असतात ती व्यक्ती नेहमी विनम्र असते. आणि म्हणून असं म्हटलं जातं, अध जल घगरी छलकत जाय. जी अर्धवट भरलेली घागर असते ती आवाज करते, पण जे पूर्ण भरलेली घागर आहे तिच्यातून आवाज येत नाही. विनय तप आम्हाला या दृष्टिकोनातून बघायचं आहे. ठीक आहे. दुसरा विनय तप. विनय याचा अर्थ सांगितलेला आहे की रत्नत्रय आणि त्यांचे धारक मुनी यांचा यथायोग्य विनय करणे. या विनय तप केलं तर आम्हाला कशाची प्राप्ती होते? सर्वार्थ सिद्धीमध्ये पूज्यपाद आचार्य या सूत्रांचे विशद असे अर्थ खोलात जाऊन त्या ठिकाणी विश्लेषण केलंय त्यांनी. पूज्यपाद आचार्यांनी सर्वार्थ सिद्धी ग्रंथ याच्यामध्ये विनय तपाचे गुणधर्म सांगताना तुम्हाला जर विनय केला तर काय काय प्राप्त होतं, पहिल्यांदा तर सांगितलं त्यांनी, ज्ञान लाभ होतो. जितकं झुकाल, जितकं नमनाचा भाव असेल, जितका गुणग्रहणाचा भाव असेल, तेवढी आम्हाला ज्ञान प्राप्ती होते. दुसरं सांगितलं, जर आम्ही चारित्र्याचा विनय करत असू तर आम्हाला आचार विशुद्धी प्राप्त होते. जीवनामध्ये
आमच्या जीवनामध्ये देखील चारित्र्य संपन्नता येते. तपाचा आम्ही विनय करत असू तर सम्यक आराधना आमच्या जीवनात प्राप्त होतात. ही आहे विनय तपाची उपलब्धी. तिसरं तप आहे आमचं वैयावृत्त तप. वैयावृत्त, आम्ही या तपांचे इतके स्थूल अर्थ लावलेले आहे, पण याचा जर आम्ही बारीक अर्थ पाहिला तर आम्हाला त्या ठिकाणी खूप ज्ञानाचा आनंद जीवनामध्ये मिळू शकतो. वैयावृत्त म्हणजे काय? तर वैयावृत्त म्हणजे सेवा. आज आम्ही बघतो सेवा आमच्या जीवनातून वजा होते आहे. आम्ही सेवा करणं म्हणजे कनिष्ठ दर्जाचं काम असं आम्ही समजतो आहे, परंतु ही सेवा वैयावृत्त हे आमचं काय सांगितलेलं आहे? अंतरंग तप सांगितलेलं आहे. आणि सेवा म्हणजे रोगी वृद्ध अशा मुनींची सेवा करणं. तत्वार्थ सूत्रकारांनी 10 प्रकारचे मुनी सांगितलेले आहे. आठवेल कोणाला सूत्र? तत्वार्थकारांनी 10 प्रकारचे मुनी कोणते सांगितले आहे? आचार्य उपाध्याय तपस्वी शैक्ष ग्लान गण. आचार्योपाध्याय तपस्वी शैक्ष ग्लान गण कुल संघ साधू आणि मनोज्ञ हे 10 प्रकारचे मुनी सांगितले. आणि या मुनींची सेवा दशविध साधू जनांची कधी म्हणतो? भाद्रपदात. फक्त भाद्रपदातच म्हणायचं नाही आहे. सेवा दशविध साधू जनांची. दशविध साधू कोणते आहे? पुलाक बकुश हे 5 प्रकारचे साधू सांगितले, या वेगळ्या दृष्टिकोनातून सांगितले. आणि हे सांगितले 10 प्रकारचे साधू आचार्योपाध्याय तपस्वी शैक्ष ग्लान गण कुल संघ साधू आणि मनोज्ञ या मुनींची सेवा करणं. त्यांचा जसा जसा ते पद असेल त्या पदानुसार त्यांची सेवा वैयावृत्ती विनय आदर सत्कार करणं हे आहे वैयावृत्त नावाचं तप. याच्यामध्ये शैक्ष म्हणजे एखादे मुनी आजारी असतील, तप करून ते कृश झाले असतील, ग्लान असतील, थकलेले असतील, अशा साधूंना देखील यथायोग्य त्यांच्या जीवनामध्ये त्यांची वैयावृत्ती करणं. वैयावृत्ती करणं म्हणजे फक्त हातपाय चेपून देणं एवढा भाग नाही आहे. वैयावृत्तीमध्ये त्यांचा आहार दान बघणं, त्यांची योग्य त्या ठिकाणी सेवा करणं. जर ग्लान असेल तर त्यांना कोणतं औषध कोणत्या वेळी द्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या वैयावृत्त तपामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि हे सांगत असताना आम्ही वैयावृत्त तपामध्ये वृद्धांची सेवा हे देखील आमचं व्यावहारिक स्तरावर गृहस्थ अवस्थेत वैयावृत्त तप आहे. हे मुलींसाठी वैयावृत्त तप सांगितलं आणि म्हणून मुनींच्या कडे निर्देश करून तशा प्रकारची अंतरंग तपाची व्याप्ती घटित केली. आम्ही जर श्रावकांच्या जीवनामध्ये याला आम्हाला कसं अभ्यास रूपाने पालन करता येईल हे जर आम्ही बघितलं तर आम्हाला ही वैयावृत्ती करता येते का? आज तर आमच्या जीवनातून वैयावृत्त हे जवळपास दूर झाल्यासारखं आम्हाला वाटत आहे. पण आम्हाला हे आमच्या जीवनात पाहिजे आहे. आमची आंतरिक शुद्धी करण्यासाठी आम्हाला हे गरजेचं आहे. आणि सेवा करत असताना कोणत्याही तऱ्हेचं प्रदर्शन त्या ठिकाणी नको, घोषणा नको किंवा अभिलाषा नको. आज मी यांची सेवा करते आहे तर भविष्यामध्ये मला ही दुसऱ्यांकडून सेवा प्राप्त झाली पाहिजे, अशा प्रकारे वैयावृत्त बऱ्याचदा आमचं फ्युचर ओरिएंटेड असतं, भविष्यकालाशी संबंधित असं आमचं वैयावृत्त तप बऱ्याच वेळेला असतं. भविष्यात मला चांगले फळ मिळेल, यश मिळेल, कीर्ती मिळेल, ऐहिक लाभ किंवा स्वर्ग सुख मिळेल, अशा प्रकारची इच्छा ठेवून जर आम्ही हे वैयावृत्त तप केलं तर त्याची महती कमी झाली. फळ मिळेल, मिळणार नाही असं नाही आहे, फळ मिळेल, पण जे विस्तृत प्रमाणात फळ मिळायला पाहिजे होतं, बिनयाचे बिनचिंतवे जे फळ आम्हाला प्राप्त झालं असेल ते इथे प्राप्त होत नाही. म्हणून
आमच्या दृष्टिकोनातून वैयावृत्त म्हणजे निष्काम आहे, ती पास्ट ओरिएंटेड अशी घटना आहे. म्हणजे मागच्या कर्माचं क्षालन व्हावं म्हणून मी वैयावृत्त करतोय. मागचं देणं चुकवायचंय आणि मला पुढे पुण्यराशी नकोय. म्हणजे जसं बँकेमध्ये आमचं बॅलन्स आहे, बँकेमधलं बॅलन्स आम्हाला नील करायचं आहे. नील करायचं असेल तर आमच्या खात्यामध्ये जी काही रक्कम असेल ती आम्हाला खर्च करावी लागेल आणि खर्च करत असताना आम्हाला त्या बँकेच्या खात्यात काहीही टाकायला नको. जर आम्ही टाकत राहिलो तर आमचं बॅलन्स संपणार नाही. म्हणून जे काही आमचं पूर्व देणं आहे हे देणं आम्हाला नील करायचं आहे. पण भविष्यामध्ये कोणत्याही तऱ्हेची अभिलाषा न ठेवता पुण्य मिळालं पाहिजे, म्हणजे पुण्याचं बॅलन्स वाढलं पाहिजे, हा भाव न ठेवता आमची ही वैयावृत्त तप जीवनामध्ये असायचं आहे. आणि असं जर आम्ही करत असू तर आमच्या जीवनामध्ये अहंकार राहणार नाही. वैयावृत्त करत असताना आम्ही निष्काम बुद्धीनी कोणतीही अभिलाषा न ठेवता किंवा पुण्याच्या प्राप्तीसाठी कोणत्याही तऱ्हेची भाव न ठेवता आमचं ते वैयावृत्त तप असणार आहे. आणि असं हे आमचं वैयावृत्त तप म्हणजे चित्ताची समाधी. नंतर कशाचा? प्रवचन वत्सलत्व हे वैयावृत्त तपाचं फळ जीवनामध्ये मिळणार आहे. किंवा ग्लानीचा अभाव. एक सांगितलं वैयावृत्त तपामध्ये ग्लानीचा अभाव. कारण मुनींची सेवा करत असताना मुनींचं शरीर बऱ्याच वेळेला मलिन असू शकतं. स्वभाव तो सुचौ काये रत्नत्रय पवित्रते निर्जिगुप्सा गुणप्रीतीर मता निर्विचिकित्सता. निर्विचिकित्सा अंगाचं स्वरूप सांगताना समंत भद्रा आचार्य देव रत्नकरण शावकाचार मध्ये लिहितात की हा देह मुळातच मलिन आहे. कुणाचा देह स्वच्छ आहे? कुणाचाही देह स्वच्छ नाहीये. प्रत्येकाचा देह मलिन आहे. म्हणून स्वभाव तो असुचौ काये. असुची आहे काया. काया म्हटलं की असुचीपणा आहे. आणि ती काया जर रत्नत्रयानी पवित्र झालेली आहे तर अशा शरीराबद्दल यत्किंचित देखील घृणा न ठेवता त्या मुनींची सेवा करणं हे आमचं वैयावृत्त तप म्हटल्या जातं. कोण आलं या निर्विचिकित्सा अंगामध्ये? कोणती व्यक्ती प्रसिद्ध पावलेली आहे? थोडं अवांतर. रेवती राणी. रेवती राणी. रेवती राणी उदयन अगूढदृष्टी अंगामध्ये उद्ययन राजा प्रसिद्धीला आलेला आहे. की मुद्दाम देव परीक्षा पाहण्यासाठी आले आणि परीक्षा पाहण्यासाठी आल्यानंतर त्या देवांनी मुनींचं रूप धारण केलं आणि उद्ययन राजाकडे आहार झाला. उद्ययन राजांनी आहार दिला. आहार उलटी केली त्यांच्या अंगावर. कोणालाही घृणा येईल असं ते कार्य. पण उद्ययन राजांनी पश्चाताप व्यक्त केला की मी मुनींना कशा प्रकारचा आहार दिला की तो त्यांना सहन झाला नाही. आणि त्यांनी ते सगळं शरीर त्यांचं साफ केलं ग्लानी न करता. 3 दिवस पर्यंत या प्रक्रिया झाल्या. शेवटी देवानी आपलं खरं स्वरूप दाखवून उद्ययन राजाची स्तुती केली. तर असं हे वैयावृत्त तप जीवनामध्ये सांगितलेलं आहे. आता नंतरचं तप असणार आहे आमचं स्वाध्याय. 4थ्या नंबरचं तप आहे अंतरंग तप. स्वाध्यायाचा अर्थ काय सांगतो आम्ही? आत्म्यामध्ये लीन, स्वाध्याय स्वतःमध्ये लीन होणे. स्वतःमध्ये लीन होणे. अजून दुसरा स्वाध्यायाचा अर्थ स्वयं अध्ययन करणे. स्वतः केलेलं अध्ययन, स्व अध्ययन. स्वतः मी कसा आहे हे बघणं. स्वाध्याय आम्ही ग्रंथांचा स्वाध्याय करतो हे उपचरित नयाचं कथन आहे.
आणि ग्रंथ तर वाचायचे, पण कशासाठी वाचायचे? प्रत्येक वेळेला कोणतंही काम करत असताना प्रश्न विचारायचा. कोणता? की मी हे का करतो आहे? अष्टक मी देते आहे, प्रश्न विचारायचा, मी अष्टक का देते आहे? काय उत्तर असेल? मी अष्टक का देते आहे, उत्तर काय असू शकेल आमचं? स्वतःचे भाव शुद्ध ठेवण्यासाठी. स्वतःचे भाव शुद्ध करण्यासाठी. हाच त्या ठिकाणी मला स्वतःचे भाव शुद्ध झाले पाहिजे, मला आत्मप्रतीती झाली पाहिजे. प्रत्येक वेळेला आमचं अंतिम उद्दिष्ट असणार आहे आत्मप्रतीती, स्वभाव अनुभव. लाख बात की बात यह, कोटी ग्रंथ का सार. म्हणजे अष्टक देताना देखील जे आम्ही जल चढवलं, प्रत्येक वेळेला लक्ष, जन्म जरा मृत्यू विनाशनाय जलम. जल जसं सूची आहे तसं माझा आत्मा सूची आहे, आणि या जलाच्या माध्यमातून माझ्या जीवनामधलं जन्म जरा रोग हा नष्ट झाला पाहिजे, म्हणजे मला आत्मानुभव आला पाहिजे. ही प्रत्येक वेळेला भावना आमची एकावर केंद्रित आम्हाला ठेवायची आहे. स्वाध्याय मला का करायचा, प्रश्न स्वतःला विचारायचा. स्वाध्याय करायचा आहे कारण मला माझा स्व आत्मा कळला पाहिजे. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे आहे. मी कोण आहे? काय उत्तर असेल आमचं? आता तर सगळे आम्ही सांगू शकतो, मी आत्मा आहे, हे आमचं उत्तर असणार आहे ना. मी कोण आहे म्हटलं तर कुणीही आपला नाव गाव पत्ता सांगणार नाही, लौकिक नाव गाव सांगणार नाही, कारण आता आम्हाला परमनंट पत्ता आमचा माहिती झाला आहे, मी आत्मा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचं उत्तर हे राहील, हे बरोबर आहे, पण हेच उत्तर आम्हाला आमच्यातून आलं पाहिजे, आत्मप्रतीतून यायला पाहिजे. हे आमचं उत्तर आम्ही आगमातून शोधलेलं आहे. आगमाचं उत्तरही आम्हाला ग्राह्य आहे, ते उत्तर तसंच येणार आहे, पण ते उत्तर आमच्यातून येण्यासाठी आम्हाला उलटी प्रोसेस करावी लागेल. म्हणजे आम्हाला उत्तर ज्ञात आहे आणि आम्हाला वरच्या स्टेप्स काढाव्या लागतील. आम्ही गणितामध्ये आम्हाला उत्तर माहिती नसते, वरचं प्रमेय दिलेलं असतं आणि आम्ही खाली जातो. या ठिकाणी आम्हाला उत्तर पहिल्यांदा माहिती आहे, आम्हाला आता रस्ता शोधायचा आहे. तर हे रस्ता शोधणं, स्वतःच्या आत्मतत्वाप्रत जाण्याचा, हे म्हणजे आमचं स्वाध्याय आहे. म्हणून स्वाध्याय करत असताना जोपर्यंत आम्ही शाब्दिक ज्ञानाच्या मागे लागू, तोपर्यंत तो शास्त्राचा स्वाध्याय लौकिक स्वाध्याय झाला आमचा, की आम्हाला खूप माहिती झालं पाहिजे, हे माहित झालं पाहिजे, ते माहित झालं पाहिजे. हा आमचा लौकिक स्वाध्याय आहे, पण ही अनुभूती नाही. शास्त्रामधून सत्य आम्हाला मिळवता येतं, परंतु त्यासाठी स्वतःला शास्त्रात आम्ही पूर्णतः झोकायला पाहिजे. स्वतःचा अर्थ आम्हाला स्वतः शोधायचा आहे. शास्त्र वाचणं निरर्थक नाही, एका दृष्टीने सार्थक आहे, पण त्या शास्त्राचा स्वतःच्या अनुभूतीसाठी आम्हाला उपयोग करता यायला पाहिजे. म्हणून केवळ शास्त्र वाचून काम होणार नाही. आज आपण ऐकलं, ऐकून काम होणार नाही. ऐकल्यानंतर आम्ही काय करायचं आहे? शास्त्र वाचा. शास्त्र वाचल्यानंतर शास्त्र मिटवा, म्हणजे बंद करा, आणि अंतर्मुख होऊन स्वतःला आत्मतत्वामध्ये लवलीन करण्याचा प्रयत्न करा. स्वतःचं अध्ययन करा की मी सकाळपासून रात्रीपर्यंत काय करत आहे. हे जे आमचं स्व अध्ययन आहे, हे स्व अध्ययन म्हणजे स्वाध्याय असणार आहे. स्वाध्याय परम तपहा म्हटलेला आहे. कुणाच्या जीवनात स्वाध्याय परम तप आहे? प्रश्न माझा असणार आहे, स्वाध्याय कुणाच्या जीवनात परम तप म्हटल्या गेलं? ज्याच्या जीवनात अनशनादी बाह्य तप आहे, नंतर
प्रायश्चित्त विनय वैयावृत्त आहे त्याच्या जीवनात, म्हणजे इतकी 9 तप ज्यांनी पाळलेली आहे किंवा पाळत आहे त्याचा स्वाध्याय हा परम तप आहे. आमचा स्वाध्याय अभ्यास रूपाणी तप आहे. 2 मधला फरक लक्षात घ्या. त्यांचा परम धर्म आहे तो आणि आमचा अभ्यास रूपानी चिंतन प्रक्रिया आहे. तर अशा रीतीने आम्ही इथपर्यंत आज आलेला आहे. आणि यावर काही प्रश्न असेल तर विचारा. ताई, प्रायश्चित्ताबद्दल तुम्ही जे सांगितलं, तर प्रायश्चित्त आपण स्वतः नाही घेत ना, दुसरा घेऊ कोणीतरी शकतो. स्वयं स्वतःच दिलंच पाहिजे असं नाहीये. अच्छा. आम्ही आमच्या अंतःकरणात चूक घडलेली आहे. प्रत्येक वेळेला आम्ही चूक दुसऱ्यांना सांगूच असं नाही. 2 शब्द ठेवले आहे, निंदा आणि गर्हा. निंदा याचा अर्थ गुरु समक्ष कुणाकडून तरी घेणं, आणि गर्हा याचा अर्थ स्वयं स्वतःच परीक्षण करून मी इथे चुकलो आहे, ही चूक माझ्याकडून होऊ नये हा भाव असणं, हे झालं गर्हा. 2 शब्द आले आगमात, निंदा आणि गर्हा. त्याच्यामुळे मोठी चूक असेल तर आम्ही गुरूंकडे गेलं पाहिजे, आणि छोट्या छोट्या चुका आमच्या नेहमी होत राहतात. त्यासाठी स्वतःच आम्ही आत्मनिरीक्षण करून ही चूक माझ्याकडून घडली, जसं आम्हाला काही करायचं आहे आणि आम्ही नाही केलं, किंवा आम्हाला काही त्याग आहे आम्ही त्याचं भक्षण केलं, चूक लक्षात आलेली आहे, त्याचं आम्ही स्वतः पण आमच्या मनाने नमोकार मंत्राची माळ फिरवून एखादा रस सोडून आम्ही प्रायश्चित्त घेऊ शकतो. ठीक आहे. स्तुती म्हणू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये संवत्साहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.